दिवस बाबांना दिले ना तर वर्षभर बाबा तुमच्याकडे कायमचे एकदम जातात. पाठीराखा झाला तुमचा. पाठी- काही बाबांना काही नसतं. पोरं चालली आहेत आणि पूर्ण टायर निघाला आणि तो टायर पुढे चालत गेला, काढलं ना त्यांनी. अप्रतिम. म्हणजे त्या त्रिपिंडीला ते शोभल असंच काढून ते गेले. मी इकडे सगळीकडे बघितलं तर मला काय दिसलेच नाही. सोडून आलो माझे मी घरदार, गाठला साई बाबा तुझा दरबार, गाठला मी साई बाबा तुझा दरबार. शिर्डीच्या साई देवा तवा चमत्कार दावा, तवा चमत्कार दावा, शिर्डीच्या साई देवा. एकदा भरपूर ऊन होतं, एवढं ऊन होतं ना. आमचे काका आहेत ना, बराचपे काकाचा फोटो असतो बघा, त्यांचे हातपाय काळे झालेले फोटोमध्ये. फोटोमधले हातपाय काळे झालेले. एक असे बसलेले होते, असे बसले. फक्त हातपाय काळे, एक चेहरा पाय आहे ना काळा झालेला आणि हा वरचा एक हात काळा झालेला. एक बाजूने एकदम क्लिअर होता. आणि मग अशी त्याला ती चंदन बसून आहे ना, लावून क्लिअर केली. मग चंदन आणि मी रोज चंदन लावतो. म्हणून मग आता पालखीत पुरं बाबांना चंदन आणि त्यांना चंदन, ते चंदन आणि बाकी फोटो सजवत होता. याला चव्हाण गेला ना, चव्हाण केला. एक तुझे ते एक चव्हाण हे केला. घेऊन आलो. शाल घेऊन आला. हे घ्या, आला. चव्हाण केजी तर मी फोटो करतोय, बाबांना सजवत होतो. सजवता एक जण आला. तर मला बोलले बुवा मी करू का? तुला करा तुम्ही. त्याने मी डोक्यावर तर त्रिपिंडी काढली आणि तिने फुलं अशीची मारली ना, पटपट आणि खाली उतरली. जय साई मला भाऊंनी पाठवलं, एवढंच बोलले. गेले आणि मी टेम्पोतनं खाली उतरलो. रातातनं पाठी बघतो तर गायब झाली. बोलो आणि ते जे काढलं ना त्यांनी अप्रतिम. म्हणजे त्या त्रिपिंडीला ते शोभल असंच काढून ते गेले. मी इकडे सगळीकडे बघितलं तर मला काय दिसलेच नाही. भरपूर आनंद. आणि मी भाऊंना विचारलं, भाऊ तुम्ही कोणाला पाठवलं तर बोलले नाही. काय सांगतो मध्ये थांबू नका. आम्हाला भीती काय मिस झालं काय, कारण आज श्रद्धा सोबीच्या नावाखाली तुम्ही तुमचं कुटुंब तुमचं परिवार आम्हाला पाठवत असतं. त्या उद्देशाने आमची जबाबदारी आहे तुम्हाला व्यवस्थित पाठीमागे राहून आम्ही पालखी हॉल्टवर जाऊन रिटर्न फेरी मारतो. तुम्ही बघितलं असेल आपला मुलगा कुठे एकदा दोनदा अनुभव घेतलेले आहेत. तो अनुभव परत मिळू नये म्हणून आपण दरवर्षी त्या जागेला आपण नारळ या सगळ्या गोष्टी देत असतो. सगळे जे काही मुलांना माहीत नसते काही गोष्टी कुठे काय आहे, कुठे लघवी करून नाही, कुठे काय कुठे जास्त गोंधळ होणार. म्हणजे आता तरी रस्ता मोठा झाला. त्यावेळेला फक्त गाडी आली की आम्हाला खाली उतरायला लागल्या. पायाखाली विंचू साप बीप अशा काही बऱ्याचशा गोष्टी असायच्या. वावी वगैरे या साईडला ना विंचू हमखास असायचे पायाखाली. रात्रीचे विंचू बाहेर यायचे भरपूर. त्या दृष्टीने म्हणून मुलांना आम्ही प्रत्येक वेळेला का काळजीपोटी सांगतो की तुम्ही व्यवस्थित या, व्यवस्थित जा, श्रद्धेने या. पालखीला बघा, पारायण वाचा. हा उद्देश म्हणजे हे आमच्या मन्याबुवाने आम्हाला पहिल्यापासून शिकवलेलं होतं. 10 दिवस बाबांना दिले ना तर वर्षभर बाबा तुमच्याकडे एकदम पाठीराखा झाला तुमचा. काही बाबांना काही नसतं. सोपविले माझे जीवन, सोपविले माझे जीवन, सोपविले माझे जीवन.
नाशिकला हे असतं. अशा काही गोष्टी ब्रिज चढत होतो आम्ही, त्यात ना साईलीला, साई सेवक आणि श्रद्धा सबूल तिन्ही पालख्या एकत्र आल्या आणि एवढी गर्दी झाली ना त्या ब्रिजवर. आणि ते ब्रिज चढलं ना भाई, आपण चढलो ना आणि अक्षरशः ना अक्षरशः कशा आपण टाकतो तशा पाऊस पडला. तिन्ही पालख्या एकत्र आलेल्या त्यावेळेस पाऊस पडला म्हणजे शिडकं वगैरे झाला. आणि एवढा तो ब्रिज भरून गेलेला ना गर्दीने, पण ते लाजवाब होतं, ते अविस्मरणीय होतं. तेव्हा झाडाखाली तुमच्या त्या लिंबाच्या झाडाखाली ना एकदम चंदनाचा सुवास सुटलेला आहे. सुगंध म्हणजे लिंबाच्या झाडाखाली. आणि अनुभव येतात. लिंबाच्या झाडाखाली आणि त्यावेळी पहिली आमची आरती व्हायची एक पूर्वी फार पूर्वी. आता नाही, आता आमचे स्पॉट तयार झाले. तयार झाले, ते गेले सगळे. त्यावेळी जिथं मिळेल 6 वाजले पालखी थांबून आम्हाला एक लिंबाचं झाड गाव, त्या झाडाच्या खाली बोला आज आता बोला आज बाबांच्या लिंबाच्या खाली आज आरती होणार. आणि आरती जी चालू झाली आणि जो चंदनाचा सुगंध बाबांनी सोडला, आम्हाला एवढं माझ्या डोळ्यात पाणी आलं की काय आहे आम्हाला काय बघतो आणि बाबांनी हे काय दाखवलं आहे. आणि तिथं आरती एवढी जोरात झाली, सगळ्यांना आनंदात म्हणजे पूर्ण थकवा. जाता येताना मी तिला पाहिली, शांत होती बसली ध्यानात दिसली ग. त्या साईला पाहुनी हसले मी, त्या बाबाला पाहुनी हसले मी, त्या साईला पाहुनी. आणि एक दुसरी गोष्ट अशी झाली की एक वर्ष पालखी आमची निघाली पुढे गेली आणि पाठीमागून एक ट्रकचा पाठचा टायर निघाला. पोरं चालली आहेत आणि पूर्ण टायर निघाला आणि तो टायर पुढे चालत गेला. आणि मी एवढा घाबरलो की माझी 2-3 मुलं आता जाणार, टायर मोठा आहे. मी तेवढा धावत गेलो, पण तो टायरनी अर्धी पुढं होती आणि माती मधून टायर तो खाली गेला. तेव्हा मी बोललो नाही बाबांनी ढकललं तर आहे, म्हणजे कोणाला असं खरंच बी ना. त्यावेळी आमच्याकडे 3:30चे पोरं होते. त्या मॉपमधून तो गॅप निघाला, त्या गॅपच्या मधून टायर बाहेर पडला. तेव्हा मी बोललो बाबा आता आज माझी 2-3 पोरं अपघात झाले. तिथून बाबांना मी म्हणजे बाबा माझ्याकडनं काम करून घेतात, पण कसं करून घेतात ते मला सांगतात. तू असं बनव, तू असा फेटा बनव, तुम्हाला असा हार काय, मला मेकअप चांगलं कर, आज हे आज ते. माझी जी संभाषण असते ते करताना मी बाबांशी बोलत असतो. बाबा मला सांगतात तू छान केलं, चांगलं केलं. आज मी हजारोनं फोटो बनवले, बाबांचे पेटे बनवले. आज त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीची, माझ्या कुटुंबापाठी आणि माझ्या श्रद्धासोबतीसाठी आहे. हेच मला भरपूर आहे, हीच माझी सेवा आहे आणि ही सेवा मी मरत सोबत करेन. तीर्थे तिसारी फिरून मी आलो, शिर्डीत तुझ्या परी दंगून गेलो. तीर्थे तिसारी फिरून मी आलो, शिर्डीत तुझ्या परी दंगून गेलो. हवे ते मिळाले इथे न मागता,